नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काय आपली टेस्ट झालेली होती त्या टेस्टचं डिस्कशन वाईज आजचं लेक्चर घेणार आहे. त्या लेक्चर मध्ये बघा आपण जे डिस्कशन घेतोय त्या डिस्कशन मधला पहिला क्वेश्चन आहे द पॉइंट हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स -4,3 लाईज इन फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ क्वाड्रंट. चार ऑप्शन्स आहेत तुम्हाला. तर इथं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. तुमच्या लगेच लक्षात आला असेल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ही 2 डायमेन्शनल प्लेन असते बघा. दिस इज x x dash and this one is our required y y dash. Okay, these are the 4 quadrant, first, second, third one आणि हा फोर्थ वन क्वाड्रंट असतो. क्वाड्रंट काउंट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, की ज्यामध्ये आपल्याला माहित आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसं असतात, दोन्ही पॉझिटिव्ह. सेकंड मध्ये कसं असतो, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. थर्ड मध्ये कसं असतं, दोन्ही पण निगेटिव्ह असतात. आणि फोर्थ मध्ये कसं असतं, एक्स पॉझिटिव्ह असतो मात्र वाय निगेटिव्ह असतो. ओके, so both sign are positive, then that point must be lies in the first quadrant. आता जो आपला दिलेला पॉइंट आहे तो पॉइंट ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल ह्या पॉइंट मध्ये एक्स निगेटिव्ह आहे आणि वाय पॉझिटिव्ह आहे. एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह, सो पॉइंट मस्ट बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर होतं ऑप्शन बी. सेकंड क्वेश्चन ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल सेकंड क्वेश्चन मध्ये विचारले द अँगल 250 डिग्री लाईज इन फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. वन्स अगेन आपण त्याच थीम वरती जाऊयात. बघा, वन्स अगेन दिस इज अवर एक्स एक्स डॅश, दिस वन इज वाय वाय डॅश, हियर इज ओरिजिन अँड दीज आर द 4 क्वाड्रंट. फर्स्ट, दिस वन इज सेकंड, दिस वन इज थर्ड अँड दिस वन इज फोर्थ क्वाड्रंट. ओके, सो क्लिअरली दिस अँगल इज 90 डिग्री. बरोबर आहे का? म्हणजे इथून स्टार्ट होणारा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल काउंट करत असताना 0 डिग्री पासून अँगल कन्सिडर करायचं थिटा. 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंतचा अँगल हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईज करणार आहे. 90 पासून पुढं आणि स्टेट अँगल किती असतो, 180 डिग्री. हा अँगल किती आहे, 180 अंश. म्हणजे थोडक्यात 90 डिग्री पेक्षा मोठा आणि 180 डिग्री पेक्षा लहान असणारा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज करतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईज करतो. ओके, नेक्स्ट थर्ड मध्ये तो 180 पेक्षा पुढे जातोय आणि हा जो अँगल तो किती आहे बघा, 90 प्लस 90 प्लस हा 90 म्हणजे 9 त्रिक 27, 270. म्हणजे मला तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये जो अँगल लाईज करणार आहे तो 180 डिग्री पेक्षा मोठा असणार आहे पण 270 डिग्री पेक्षा लहान असणार आहे. आणि 270 डिग्री पेक्षा मोठा 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे 270 डिग्री पेक्षा मोठा पण 360 डिग्री पेक्षा माझा अँगल लहान असेल तर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाईज करणार आहे. ओके, लक्षात आलं. आणि मग हा 1 कम्प्लीट रोटेशन झाला की 360 होईल. परत तो रोटेट करत जाईल तस तसे अँगल वाढत जातील. 360 प्लस परत इथं आला की 360 प्लस 90 प्लस 180 प्लस 270 असं करत करत तो जाईल. आता 250 डिग्री जो अँगल आहे तुम्ही ऑब्झर्व केला तर 250 डिग्री ह्या कुठल्या रेशिओ मध्ये बसतोय, राईट, ह्या इनइक्वालिटी मध्ये बसतोय. 180 पेक्षा मोठा आणि 270 पेक्षा लहान आहे 250. म्हणजे हा क्वाड्रंट कोणता आहे, थर्ड. सो द अँगल 250 डिग्री लाईज इन थर्ड क्वाड्रंट. सो सेकंड क्वेश्चन जो होता त्याचा ऑप्शन आपला कोणता होता, ऑप्शन सी. थर्ड क्वेश्चन होता वन रोटेशन अँगल इज. वन रोटेशन अँगल किती असतो बघा. आपण आता 2 डायमेन्शनल जॉमेट्री जी बघितलेली आहे त्या 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये वन रोटेशन म्हणजे काय, मग तो इथं आता क्लॉकवाईज पाहिजे का अँटी क्लॉकवाईज पाहिजे असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे आपण अँटी क्लॉकवाईजच कन्सिडर करणार आहे, स्टँडर्ड थीम. मग अँगल माझा काउंटिंगला इथून सुरुवात झाला आणि परत आहे तिथंच बसला. दिस इज 1 कम्प्लीट रोटेशन. मग हे 1 कम्प्लीट रोटेशन लगेच तुम्ही सांगा होता. मग 1 रोटेशन अँगल म्हणजे 1 कम्प्लीट रोटेशन किती असायला पाहिजे, 360 डिग्री. हाफ रोटेशन अँगल जर म्हणलं असतं तर तो हाफ म्हणजे किती आला असता, 180 डिग्री झाला असता. 1/4 ऑफ 1 रोटेशन. 1 रोटेशन म्हणजे 360, त्याचा 1/4 मध्ये चौथा पार्ट म्हणजे किती आला असता, 90 डिग्री आला असता. आलं का लक्षात. सो 1 क्वाड्रंट इज ऑफ 90 डिग्री आणि मग 1 रोटेशन अँगल जो आहे तो म्हणजे किती असणार आहे, 360 डिग्री. सो ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर नॉट कोटर्मिनल. कोटर्मिनल, आता ह्यासाठी आपल्याला कोटर्मिनल म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे. कोटर्मिनल म्हणजे काय, 2 angles θ1 and θ2 are said to be coterminal if their subtraction θ1 minus θ2 is integral multiple of 360 degree. तो काय पाहिजे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. 360च्या पटीत 2 अँगलची वजाबाकी जर 360च्या पटीत असेल तर त्या 2 अँगल्सना कोटर्मिनल अँगल्स असं म्हणायचं. ओके, मग आपण पहिलं घेतला बघा काय, 210 हा θ1 घेतला आणि θ2 हा -150 डिग्री घेतला. आपण कन्सिडर केला θ1 - θ2.
म्हणजे 210 डिग्री मायनस ऑफ मायनस 150 डिग्री आहे का नाही. आणि म्हणजे मग मायनस मायनस प्लस होऊन जाईल 210 डिग्री प्लस 150 डिग्री. आणि तुमच्या लक्षात येईल इथं किती होतंय हा 360 डिग्री म्हणजे 1 टाइम्स 360 डिग्री है ना. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 1 झाला θ1 मायनस θ2 झाला की. म्हणजे पहिली दिलेली पेअर को टर्मिनल आहे म्हणून काय काय जण लगेच क्लिक करून टाकला असेल आणि आजच्या टेस्टला तुमच्या गफलत झाली असेल. कारण की क्वेश्चन बारकाईने वाचणं गरजेचं आहे. क्वेश्चन काय सांगितलं होता, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल आर नॉट को टर्मिनल. को टर्मिनल म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री पाहिजे. पण आपल्याला विचारलं होतं काय की नॉट को टर्मिनल, कोणती जोडी को टर्मिनल नाही. आलं का लक्षात. मग बऱ्याच जणांनी काय केलं असेल, एवढा शब्द वाचला असेल पण पेअर्स को टर्मिनल चला लगेच पहिले घेतला असेल वजाबाकी केली असेल आणि थोडीशी आपण गडबड करतो आणि नजर चुकी होते. मॅथमॅटिक्स मध्ये सिंगल मिस्टेक जर झाली, सिंगल एरर जर आला तर तुमचं आन्सर चुकू शकतं आणि ऑब्जेक्टिव्हला तर 100% चुकू शकतं. त्यामुळं तिथं एरर ठेवून चालणार नाही. सो फर्स्ट जोडी ही को टर्मिनल आहे, नॉट को टर्मिनल आहे का नाही. व्हॉट अबाउट सेकंड बघूयात. बघा θ1 आता मी डायरेक्ट शॉर्टकट मध्ये घेतो. θ1 म्हणजे 330 डिग्री मायनस θ2 म्हणजे 60 डिग्री. मायनस मायनस बिकम्स प्लस म्हणजे 330 डिग्री प्लस 60 डिग्री. हे किती होणार आहे बघा 739 390 डिग्री. हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री आहे का. 360 च्या पटीत ह्याला लिहिता येतोय का. 390 अँगलला 360 च्या पटीत लिहिताच येत नाहीये. इट्स इम्पॉसिबल. सो हा जो आहे ऑप्शन बी की ही जी जोडी आहे ती को टर्मिनल नाही, नॉट को टर्मिनल. आणि हा सिंगल करेक्ट आन्सर टाइप फॉर्मॅट आहे म्हणजे एकच आन्सर बरोबर असणारा फॉर्मॅट आहे. त्यामुळे ऑप्शन बीच असणार आहे. तुम्ही सी आणि डी जर क्रॉस चेक केला तर तो 101% इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री येणार आहे. मला एक सापडणे गरजेचं आहे, पुढचं क्रॉस चेक करण्याची गरज नाहीये. ज्यावेळी सिंगल करेक्ट आन्सर टाइपचे एक्झाम्पल असतात त्यावेळी मोर दॅन वन करेक्ट आन्सर जर असतं तर आपल्याला खाली चेक करावं लागलं असतं. पण सिंगल करेक्ट आन्सर वाला क्वेश्चन आहे हा, एकच उत्तर बरोबर असणार आहे. पहिला तर को टर्मिनल येतोय आणि दुसराच नॉन को टर्मिनल येतोय. आपल्याला नॉन को टर्मिनल पाहिजे होता त्यामुळे ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अँगल 840 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज करतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तसं बघायला गेलं तर. ओके, ह्या 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये बघा. ओके, अँगल स्टार्ट करतो मी. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह अँगल दिलेला आहे. ओके, 1 कम्प्लीट रोटेशन होईल त्यावेळी तो किती होणार आहे 360 डिग्री. परत तसाच अजून फिरून जाऊन परत ज्यावेळी आणखीन एक रोटेशन कम्प्लीट करेल त्यावेळी तो 360 डिग्री म्हणजे तो किती येणार आहे टोटल 720 डिग्री येणार आहे. बरोबर आहे का. 720 डिग्री नंतर परत त्यानं इथपर्यंत जर गेला तर तो 90 डिग्री ऍड होणार आहे. 90 डिग्री ऍड झाला तर किती होला 9 10 करा 11 1 1 आणि 7 1 8 म्हणजे 810 होणार आहे. अजून इथनं पुढे आला आणि इथपर्यंत आला तर अजून 90 डिग्री ऍड होणार आहे याच्यामध्ये म्हणजे हा किती होणार आहे 900 डिग्री होऊन जाणार आहे. लक्षात येतंय का. मग तुमच्या लक्षात येईल की इथं 900 ओहो मला पाहिजे असणारा अँगल किती आहे 840 डिग्री म्हणजे 900 पेक्षा म्हणजे इथं पोहोचतोय त्याच्यापेक्षा कमी पाहिजे आहे का नाही. आणि 810 इथं कम्प्लीट होतोय त्याच्यापेक्षा मात्र मोठा पाहिजे म्हणजे तो इथनं मोठा पाहिजे आणि इथनं लहान असणार आहे. म्हणजे माझा 840 डिग्री अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज करणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईज करणार आहे. आलं का लक्षात. ओके, मग तुम्ही हे एक्झाम्पल सोडत असताना इझिली 840 डिग्री डिवाइडेड बाय 360 डिग्री असं सिम्प्लिफिकेशन पण करू शकता की जेणेकरून तुम्हाला थोडंसं लॉजिक येईल. डिवाइडेड बाय 90 डिग्री पण करून तुम्ही ट्रिक पण वापरू शकता. पण इझी आहे. बरेचसे विद्यार्थी हे कॅल्क्युलेशन करत बसतात हे कॅल्क्युलेशन करत बसतात. आता हे बेसिकली तुम्हाला माहित असायला पाहिजे म्हणून सांगितलं की हे ओरली सांगण्यासारखं आहे तोंडी सांगण्यासारखं आहे. बघा 360 720 720 नंतर इथपर्यंत आलो तर 810 नंतर इथपर्यंत आलो की 900 होते है का नाही. मग 810 आणि इथं 900 मग 840 कुठं असणार आहे तर ऑब्विसली सेकंड क्वाड्रंट मध्ये. सो ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 2 क्वेश्चन मी डिस्प्ले केले सोपे आहेत. डायरेक्ट डेफिनेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स असल्या कारणानं मी दोन्ही क्वेश्चन डायरेक्ट घेतलेले आहेत. 6वा क्वेश्चन काय सांगतो बघा द मेजर्स ऑफ क्वाड्रंटल अँगल्स आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ. म्हणजे क्वाड्रंटल अँगल हे कशाच्या पटीत असतात. आता क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय हे आपल्याला माहित असायला पाहिजे. बघा 2 डायमेन्शनल प्लेन जी आहे आपली त्यामध्ये क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय माहितीये का तर ज्याचा इनिशियल रे अबाउट एक्स ऍक्सिस अँड टर्मिनल आर्म इज अबाउट आयदर एक्स और वाय ऍक्सिस. त्याचा टर्मिनल आर्म एकतर एक्स ऍक्सिस वर पाहिजे म्हणजे इनिशियल आणि टर्मिनल एकच म्हणजे किती 0 डिग्री किंवा इनिशियल एक्स ऍक्सिसला आणि टर्मिनल वाय ऍक्सिसला इथं किती होईल 90 डिग्री किंवा इथं असेल म्हणजे 180 डिग्री किंवा इथं असेल म्हणजे 270 डिग्री. कळतंय का.
ओके, म्हणजे थोडक्यात तो कसा असणार आहे माहितीये का, आपला फिरत जाणार आहे, एक तर क्वाड्रंट वाईज जाणार आहे, ऍक्सिस वाईज जाणार आहे तो, मग इथं 90, इथं 180, इथं 270, परत 360 असा गोल गोल फिरत जाणार आहे. थोडक्यात म्हणजे तो कितीच्या पटीत असणार आहे, राईट, तो कितीच्या पटीत असणार आहे, 90 डिग्रीच्या पटीत असणार आहे. सो क्वाड्रंटल अँगल्स आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. ओके, डेफिनेशन वाईज पण तुम्ही जाऊ शकता. 7th क्वेश्चन होता 1/360 पार्ट ऑफ वन कम्प्लीट रोटेशन. बरोबर आहे का, हे काय असतं, तर तुम्हाला माहित आहे ही आपण कन्सेप्ट जी घेतोय, आता इथं रॅडियन तर नसणार आहे, कारण की वन कम्प्लीट रोटेशन आपण जे घेत असताना 1/360 पार्ट घेतोय, त्यामध्ये आपण सर्क्युलर सिस्टीमचं कन्सिडरेशन इथं केलेलं नाहीये. ओके, आणि मिनिट आणि सेकंदचा तर संबंधच नाहीये, रोटेशनचा कन्सेप्ट इथं आहे, मिनिटचा डिग्रीचा पण रिलेशन बघितलेला आहे. सो दिस इज नथिंग बट 1 डिग्री. डायरेक्ट डेफिनेशन आहे 1/360 पार्ट ऑफ वन कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड एज ए 1 डिग्री. नेक्स्ट एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा, इथं आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन सापडला आहे. विच ऑफ द फॉलोइंग अँगल लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. खाली दिलेल्या 4 अँगल पैकी कोणता क्वाड्रंट हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाईज करतोय. आता अँगल फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोणता लाईज करतोय हे बघायचं असेल तर आपण पहिल्यांदा सगळे डिग्री मध्ये आधी बघूया. ओके, 2 डायमेन्शनल जॉमेट्री. आता बघा इथून स्टार्ट होणार 90 डिग्री, 180 डिग्री, इथं 270 डिग्री, मग 180 पेक्षा 270 पेक्षा जास्त आहे 220 डिग्री, म्हणजे 220 डिग्री अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज करतोय, हा 220 डिग्री थर्ड क्वाड्रंट मध्ये लाईज करतोय. आपल्याला फोर्थ क्वाड्रंट पाहिजे, म्हणजे ऑप्शन इतर नाहीये. ओके, 5π/12. आता तुम्ही डायरेक्ट 5π/12 बघू शकत नाहीये, तुम्हाला रॅडियन मध्ये दिलाय, त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सो 5π/12 इंटू डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागतं, शाबास, 180/π ने मल्टिप्लाय करावं लागतं. पाय गेट कॅन्सल. सिम्प्लिफिकेशन करूयात. सिम्प्लिफिकेशन करत असताना आपण कसं करू शकतो बघा, अगदी सिंपल मॉड्यूल जर गेलो तर बघा 3 चौक 12 आहे का नाही, 3 सक 18 आणि 0, 2 दुनी 4, 2 त्रिक 6 आणि 0, आणि मग 2 एके 2 आणि 2 पंचे किंवा 15 झाला हा, आणि 15 5 हा किती होतोय 75 डिग्री. लक्षात आलं का, मी सिम्प्लिफिकेशन कसं केलं बघा, आधी 3चा भाग डायरेक्ट तुम्ही लावला असता तरी चालला असता, काय प्रॉब्लेम नाहीये, पण मी सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये गेलोय. ओका, काय केलं आपण 12, मग 3चा भाग लावला, 3 चौक 12 आणि इकडं 3 सक 18 आणि 0चे 0 आहे तसेच. परत नंतर आपण भाग लावला 2चा, 2 दुनी 4 आणि इथं 30 झाला, आणि परत इथं आपण 30 ला 15 आणि हा 15 आला, आणि 15 आणि इथं 5, 75 75 डिग्री तर इथं आपल्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईज करतोय, त्यामुळे फोर्थ क्वाड्रंटचा विषयच नाही. -π/4 इंटू काय होणार आहे 180/π आहे का नाही, त्या पायला पाय कॅन्सल होईल, पायला पाय कॅन्सल केल्यानंतर भाग लावूयात मायनस. ओके, 4 एके 4, 4 ही चौक 16, 17 18 2 राहिले आणि 4 पंचे 20, म्हणजे -45 डिग्री. ओके, 45 डिग्री असता तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला असता. -45 डिग्री, मायनस निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द काउंटिंग ऑफ अँगल इज इन पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे अँगल माझा आता असा काउंट केला जाणार आहे. आणि इन दॅट केस 45 डिग्री अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज करणार आहे, -45 डिग्री अँगल फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मधला ऑप्शन पाहिजे होता, सो ऑप्शन सी इज अवर करेक्ट आन्सर. आलं का लक्षात, निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट आवर काउंटिंग ऑफ अँगल इज इन क्लॉकवाईज डायरेक्शन, त्यामुळे इथं तो चेंज झालेला आहे. ओके, आय थिंक समजलं असेल, यावरती बऱ्याच जणांचा डाऊट होता, आता हा क्लिअर झाला असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 9 आणि क्वेश्चन 10 मी डिस्प्ले केलेला आहे. ऍक्च्युअली तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपण प्रॅक्टिस शीटला दिलेले हे दोन्ही क्वेश्चन्स ऍज इट इज उचलून मी तुम्हाला टेस्टला टाकलेले आहे. दोन्ही क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस शीट मध्ये सापडतील. ओके, त्यामुळे ह्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की आपण प्रॅक्टिस शीट जर व्यवस्थित रेग्युलरली जे व्हिडिओज बघतोय त्याचे प्रॅक्टिस शीट जर सोडवत गेलो तरी सुद्धा तुम्हाला टेस्ट मध्ये अतिशय चांगला गेन होऊ शकतो, चांगले स्कोर करू शकता तुम्ही. सो क्वेश्चन 9, व्हॉट इज द 15 डिग्री इन रॅडियन. ओके, मग आपल्याला माहित आहे डिग्रीला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 1 डिग्री इज इक्वल टू काय, π/180 रॅडियन. ओके, इथं आपला किती आहे 15 डिग्री, मग 15 डिग्री इज इक्वल टू कसं होणार आहे 15 इंटू π/180, आणि मग तो रॅडियन मध्ये कन्वर्जन होणार आहे. सो दॅट इज इक्वल टू, आता आपल्याला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल आपण तेवढं सिम्प्लिफाय करूया. 3चा भाग लावूयात आपण. ओके, कसा होईल बघा, अगदी 15चा पण भाग लावू शकतो तुम्ही डायरेक्ट. ओके, बघा कारण की 0 आहे शेवटी, 15 एके 15 है ना, 16 17 18 राहिले किती 3, आणि वरून हे 0 म्हणजे 30, आणि 15 दुनी 30,
म्हणजे किती झाला पाय बाय 12, हा वरचा पाय आणि हा 12. सो 15 डिग्री इज पाय बाय 12 रेडियन. सो ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यामध्ये तुम्ही ऑप्शन बघत असताना आता एररली आपण बघू शकतो, ज्यावेळी 4 ऑप्शन्स असतात तेव्हा 25% चान्सेस असतात तुमचे आन्सर करेक्ट येण्याचे. पण तुम्ही एक एक ऑप्शन एलिमिनेट करत गेला तर एक एक ऑप्शन कट होतो. जसं तुम्ही हे एक्झाम्पल सोडत असताना ऑप्शन सी ला बघितल्या क्षणी ड्रॉप करू शकता. का? कारण की माझा अँगल 15 डिग्री दिलाय, तो निगेटिव्ह मायनस ऑफ 4π/3 तर येणार आहे का? नाही येणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन कट. म्हणजे आता सध्या एक्झाम्पल बघितल्या मी कुठलीही गोळी जरी मारली तर ती गोळी बरोबर येण्याचे चान्सेस किती आहेत? 33%. बरोबर आहे का? आलं का लक्षात? त्यामुळे ती एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा. नेक्स्ट 10th क्वेश्चन होता. आता रेडियन मध्ये दिलाय, त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो यू नो व्हेरी वेल, 23 मायनस वाला डिवायडेड बाय 6 इंटू, आता डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागतं? 180 डिवायडेड बाय पाय. आणि एक गोष्ट मी डायरेक्ट उत्तर लिहितो बघा. सी, माझा दिलेला अँगल निगेटिव्ह मध्ये आहे, येणार उत्तर डिग्री मधलं निगेटिव्ह मध्येच यायला पाहिजे. सो ऑप्शन सी हा करेक्ट आन्सर असणार आहे. तरी सुद्धा आपण क्रॉस चेक करणार आहोत. बघा, ह्या पायला पाय कॅन्सल होईल आणि मग साई काय साइन मला साई 3 का 18 आणि हा 0 म्हणजे -23 इंटू किती होणार आहे? 30. आणि मग -23 इंटू 30 जर केला तर -690 डिग्री. ओके, हा तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हा अशा पद्धतीने तुमचा तो अँगल येणार आहे. सो अतिशय सोपं होतं. तुम्हाला डिग्री आणि रेडियन मधलं रिलेशन माहित असायला पाहिजे. तुम्ही इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असता. नेक्स्ट क्वेश्चन अतिशय इंटरेस्टिंग आणि खरं तर एकदम सोपा, बेसिक थीमला रिलेट करणारा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन तुम्हाला इंडिकेट करून दिल जाईल की मॅथमॅटिक्स मध्ये असं होत नाही मी 2+2 4 शिकलो, पहिली दुसरी तिसरी शिकलो आणि त्याच्यानंतर आता मी विसरून जायचंय. नाही, टिल द PhD तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. नाही, टिल द एंड ऑफ युअर लाईफ तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की ते फिक्स आहे. मॅथमॅटिक्स हेच तुम्हाला सांगतं की मी फिक्स आहे, तुम्ही माझ्याकडे फक्त बघताना तसं बघा. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच जणांना ही टेस्ट सोडवत असताना बरेचसे कॉन्फिडंट आला असेल की ओके मॅथमॅटिक्स इज टू इझी. ओके, त्याच्यानंतर समजा एखादी मी ट्रिग्नोमेट्रिकल वरती एखादी टेस्ट टाकली तर डाऊन. ओके, ते म्हणा ओ माय गॉड, नाही मॅथमॅटिक्स सोडून टाकूयात, मॅथमॅटिक्स मला जमत नाही, कॅल्क्युलेशन जमत नाहीये. बऱ्याच वेळेला कसं होतं, आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोच यायला वेळ लागतो, निगेटिव्ह अप्रोच लगेच येतो. तुम्ही फक्त काय करायचं, स्ट्रोक मारायचे, किक मारायचे. ओ माय गॉड, चॅलेंजिंग टास्क जर एखादा असेल तर आपण त्याला पळून चालणार नाहीये, कारण की तुम्हाला एखाद्या संकटाला जर पळायला लागला तर अशी किती संकट येतील, तर प्रत्येकाला तुम्ही पळून चालणार आहे का? अजिबात नाही. जर तुम्हाला मॅथमॅटिक्स जर ठेवायचं असेल तर तुम्ही त्याच्याकडे इंटरेस्टिंगली बघायला पाहिजे, तुम्ही त्यात आवड निर्माण केली पाहिजे, मग सवड 100% होईल. तुम्ही कॉन्फिडेंटली त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्यासाठी काय लागतं, तर बेसिक कन्सेप्ट लागतात. अहो बेसिक म्हणजे काय, सिंपल थिंग असतात. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन क्लिअर असायला पाहिजे. काही युनिव्हर्सल ट्रूथ असतात ते माहित असायला पाहिजेत. ते माहित नसतील तर तुम्ही ते क्लिअर करून घ्यायला पाहिजेत. आणि नसतीलच क्लिअर, फॉर एक्झाम्पल दिस वन, एखाद्या विद्यार्थ्याला काहीच माहिती नाहीये तरी सुद्धा एखादा एक्झाम्पल सोडून दिल्यानंतर, मी आता हे एक्झाम्पल सोडून देतोय, किंवा मी मगाशी क्वाड्रंट सांगितलं बाबा, फर्स्ट क्वाड्रंट, एखादा मायनस टेस्टचा विद्यार्थी असेल, आजची टेस्ट जी तुम्ही दिली त्यामध्ये एखादा विद्यार्थी असा असेल की बाबा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतो हे त्याला माहितच नव्हतं. ओके, तो त्याचा प्रॉब्लेम नाहीये. पण आता ती बेसिक कन्सेप्ट मी कुठनं शोधू सर, बेसिक कन्सेप्ट कधी क्लिअर करू, आणि मग एकदा मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून मग नंतर मॅथमॅटिक्सला सुरुवात करू का? असं कधीच होणार नाही. कुठलाच विषय कधीच कम्प्लीट होत नाहीये एज्युकेशनचा, लर्निंगचा. मग तुम्ही काय कराल, मग काय करूयात आपण, मग क्वेश्चन घेतला, समजा एखाद्याला माहित नव्हतं क्वाड्रंटचं, मी फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं होतं इथं, त्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं की बाबा पॉझिटिव्ह असेल दोन्हीही तर फर्स्ट, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर सेकंड, दोन्ही निगेटिव्ह असतील तर थर्ड, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर फोर्थ. आता मी सांगितलं ना, आता ह्या क्वेश्चन वेळी सांगितल्यानंतर तो हित फिट करून घ्या, पण तो हित असा फिट झाला पाहिजे की तो तुम्ही परत कधीही विसरता कामा नाही. लक्षात आलं का? आणि मग असं जसं आपल्याला लागेल तशा आपण बेसिक कन्सेप्ट जर गोळा करत गेलो तर मग मॅथ्स अवघड जाणार आहे का? अजिबात अवघड जाणार नाहीये. एक होप आपल्यामध्ये असला पाहिजे की यस आय कॅन. तो जर नसेल तर मॅथ्स ठेवूच नका, जमणारच नाही तुम्हाला मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचा रोलच आहे. मी ऑलरेडी फाउंडेशन लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला मॅथमॅटिक्स जर परफेक्ट समजायचं असेल तर एव्हरी एक्झाम्पल कॅन बी सॉल्व्ड 50% बाय युअर कॉन्फिडन्स. त्यामुळे तो कॉन्फिडन्स घेऊन ठेवा. बघा एक्झाम्पल काय, इन ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी, आता ज्यावेळी इथं ट्रायंगल कोंबला आहे, ट्रायंगल फेकला आहे, ह्याचा अर्थ असा होतो इथं काहीतरी ट्रायंगलची कन्सेप्ट असणार आहे. मग त्रिकोण ए बी अँगल दिले आहेत, मग त्रिकोणाचे कोण दिलेत म्हणून तर लगेच माझ्या डोक्यात एक क्लिक झालं पाहिजे. सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. एवढं माहित असेल तर पुरेच आहे. 180 अंश, अंश म्हणजे डिग्री. नंतर आपण डिग्री मेजरमेंट बघितलेलं आहे. सो स्टार्ट.
आपल्याला ए दिलेला आहे किती 2π/3. अहो हे रेडियन मध्ये दिलेला आहे. एका भाऊकीत सगळ्यांना आणायला पाहिजे आपल्याला, म्हणून या रेडियनला आपण आधी डिग्री मध्ये कन्वर्ट करूयात. सो 2π/3 इंटू काय असायला पाहिजे 180/π. पाय गेट कॅन्सल, 3 के 3, 3 × 18 0 म्हणजे 12. सो 120 डिग्री. सो आवर अँगल ए इज 120 डिग्री, बी इज 45 डिग्री. काय आहे गिवन दिलाय की आपल्याला बी 45 डिग्री दिलेला आहे. आणि मग आता आपल्याला सी, आपल्याला माहिती आहे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी हा किती असायला पाहिजे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असायला पाहिजे. त्यातला अँगल ए 120 डिग्री, अँगल बी 45 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता या दोघांची बेरीज करूयात, किती होणार आहे 165 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ऍडिशन येत नसेल, जमली पाहिजे. आणि ही जर ऍडिशन जमत नसेल म्हणून तुम्ही मॅथ सोडत असाल तर सॉरी, मॅथमॅटिक्स सोडू नका, तुम्ही सायन्स सोडा. सॉरी, तुम्ही सायन्सही सोडू नका, तुम्ही जगणं सोडायला पाहिजे. आजच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये एवढे सिंपल कन्सेप्ट तुम्हाला आलेच पाहिजे. जमत नसेल तर स्ट्रोक करा, जमत नसेल तर त्याच्यावरती किक करा, प्रॅक्टिस करा. आणि ते प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन 100% मिळतं. मॅथमॅटिक्स तुम्हाला ऑलवेज सांगतं की प्रॉब्लेमला सोल्युशन आहे, फक्त तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तसा असायला पाहिजे. आता 165 अँगल सी फाइंड करायचे, 165 ला फेका तिकडं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर साइन चेंज होतं म्हणजे अँगल सी इज इक्वल टू काय होणार 180 डिग्री मायनस 165 डिग्री. आणि मग ही वजाबाकी जमलीच पाहिजे. 180 मध्ये 165 केले किती राहणार आहे 570 आणि 1080 म्हणजे किती 15 डिग्री. सो आवर रिक्वायर्ड अँगल सी इज किती 15 डिग्री. सो ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट कळते एक्झाम्पल काय, द सम ऑफ टू अँगल. दोन अँगल आहेत, तर दोन अँगलची बेरीज 5π आहे आणि त्यांचा डिफरन्स हा 60 डिग्री आहे. तर आपल्याला ते दोन अँगल ह्या ऑप्शन मधनं बघायचे आहेत, कोणते दोन अँगल्स असणार आहेत. थोडक्यात गिवन डाट्यावरनं काय माहिती आहे का, एक्स आणि वाय जर दोन अँगल पकडले आपण तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5π. 5π म्हणजे 5π इंटू काय 180/π. पहिला पाय कॅन्सल झाला तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू देताना किती दिलंय बघा 5 0 0 8 45 0 अचले 4 5 1 5 आणि 4 9. सो इक्वेशन नंबर फर्स्ट and their difference is 60 डिग्री म्हणजे x minus y is equal to 60 डिग्री. इक्वेशन नंबर सेकंड. संपलं की मॅथ्स आहे होय. तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल मॅथमॅटिकल फॉर्म्युलेट मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. दोन अँगलची बेरीज 5π. सो x प्लस वाय, एक्स आणि वाय दोन अँगल मानले, एक्स आणि वाय ची बेरीज 5π. 5π ला रेडियनचा डिग्री मध्ये कन्वर्ट करूयात कारण की उत्तर डिग्री मध्ये आहे. सो 5π इंटू 180/π, पहिला पाय कॅन्सल झाला आणि मग 5 0 0 18 5 90 म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 900 आणि देअर डिफरन्स इज 60 डिग्री. ओके, नाउ सॉल्व दीज टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आहे का नाही, 10वी पर्यंत शिकलेला आहे तुम्ही. ही दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करा आणि x y ची व्हॅल्यू फाइंड करा. ते जमत नसेल तर मग बसा, नाही बसा काय करा, सिंपल टेक्निक असतं मॅथमॅटिक्स मध्ये. तुम्हाला ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह टाइपचे एक्झाम्पल सोडवायचं असतं, सीईटीची आता तुम्ही ज्यावेळी अप्रोचला जाल त्यावेळी तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आता कसा चेंज व्हायला पाहिजे. मला लिनियर इक्वेशन इंटू, आता इथं तरी इझी एक्झाम्पल आहे, इझी इक्वेशन आहे, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय डायरेक्ट ऍडिशन केली की वाय गायब होतोय. पण कोइफिशियंट वेगवेगळे आले असते आणि त्या केसमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला ते सोडवणं जर क्रिटिकल जात असेल तर डोंट वरी अबाउट दॅट. सिंपल टेक्निक आहे काय, अहो दोघांची बेरीज 900 आहे, शोधा ना ह्यातले अँगल, कोणते अँगल आहेत की त्या दोन अँगलची बेरीज 900 आहे. पहिली जोडी घेऊयात, 400 400 800 झाला, 80 आणि 20 900 100. या दोन अँगलची बेरीज 900 इथे घेऊ येत्या. आता मग येते ना तर त्यालाच पकडूयात आणि बाबा तुमची दोघांची वजापैकी 60 डिग्री येते का बघूयात. 480 वजा 420, 400 ला 400 गायब झाले, 80 वजा 20 म्हणजे 60. जमला कार्यक्रम. सो ऑप्शन इज करेक्ट आन्सर. कशाला जायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कडे, कळतंय का. ओके, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवत असताना ते पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ऑप्शनच्या दिलेल्या उत्तरांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही ते एक्झाम्पल सोडवू शकता. तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे असं करत बसला ऑप्शनवर, त्यापेक्षा लई सोपं होतं की ह्या दोघांची ऍडिशन केली असती तर 2x इज इक्वल टू सर 960 डिग्री झाला असता आणि मग x इज इक्वल टू काय 960 डिग्री डिवाइडेड बाय 2 झाला असता आणि मग x इज इक्वल टू काय झाला असता, x इज इक्वल टू 100% 480 डिग्री झाला असता. आहे का नाही. बाकी बेचोका एक राहिला 82 16 आणि 0. मग x इज इक्वल टू 480 डिग्री आणि मग एक अँगल 480 डिग्री इथंच आहे, मग त्यामुळे ऑप्शन ए दिला असता मी. लक्षात आलं का. ओके, काय प्रॉब्लेम नाही. पण इथं लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल सिंपल होते. जरा थोडेसे कोएफिशियंट वेगवेगळे आले असते 2 3 4 5 असं काहीतरी आलं असतं तर तुम्ही इथं डायरेक्ट इम्प्लिमेंट करा. हो, अँगल इम्प्लिमेंट करा. समजतंय का. सो इच्छा पाहिजे,
इच्छा असेल तर 100% तुम्हाला त्याचा मार्ग दिसणार आहे. ओके, नेक्स्ट एक कडेल एक्झाम्पल होतं 13th वाला. द डिफरन्स बिटवीन टू लघुकोन दोन लघुकोनांचा डिफरन्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे एक ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगल हा कसला आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगल आहे याचा अर्थ याचा एक अँगल किती आहे 90 डिग्री आणि द डिफरन्स बिटवीन टू अॅक्यूट अँगल्स बाकीच्या दोन अॅक्यूट अँगलचा डिफरन्स हा म्हणजे ह्या थोडक्यात θ1 आणि हा θ2 चा डिफरन्स काय θ1 मायनस θ2 इज इक्वल टू किती दिलेला आहे 3π/10. ओके, मग 3π/10 म्हणजेच 180 डिवाइडेड बाय पाय. पाय कॅन्सल 0 0 कॅन्सल आणि मग 18 18 54 सो 54 बरोबर आहे का. म्हणजे θ1 मायनस θ2 हा 54 डिग्री आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. दर अँगल काय असतील डिग्री मध्ये हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग काय करणार मी एकच रिलेशन मिळाले. तुम्ही म्हणाल सर त्याला x आणि y म्हणलं तर x मायनस y इज इक्वल टू 54 डिग्री. मग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं. दुसरं इक्वेशन कुठे दिले की कसं दिलंय राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मधला एक अँगल 90 डिग्री असतो. मग बाकी दोघांच्या अँगलची ऍडिशन 100% काय असायला पाहिजे. म्हणजे θ1 प्लस θ2 हा काय असायला पाहिजे 101% 90 डिग्री असायला पाहिजे. ओके, मग हे दोन इक्वेशन सॉल्व नको ऑप्शन मध्ये जावा. दोघांची बेरीज 90 दोघांची बेरीज 90. ओके, हे तर काय विषय नाही. दोघांची बेरीज 90 समजलं का. 70 आणि 10 80 8 आणि 2 10 म्हणजे 80 10 90. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. दोघांचे वजाबाकी करून आपण बघू शकतो 72 डिग्री मायनस 80 डिग्री. 72 डिग्री मायनस 80 डिग्री बघा 60 झाला 8 गेले म्हणजे 54 सो 54 डिग्री जमला कार्यक्रम. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. म्हणजे हे एक्झाम्पल सोडवत असताना आपण काय केलेलं आहे अँगल मेजरमेंटचा पार्ट वापरलेलाच नाहीये. आपण 10वी पर्यंत जे काही ट्रायंगल जॉमेट्रिकल कन्सेप्ट ट्रायंगलचं शिकलेलं आहे त्या सिंपल बेसिक कन्सेप्ट वरती काय केलं डिफरन्स आहे. डिफरन्स 3π/10 म्हणजे थोडक्यात 54 डिग्री आहे. जर डिफरन्स जाऊ द्या राईट अँगल ट्रायंगल दिलाय म्हणजे एक अँगल 90 म्हणजे जे काही रिक्वायर्ड दोन अँगल आहेत ते दोन अँगलची बेरीज तर 90 असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे कन्व्हर्जन जरी नाही जमलं तरी दोघांची बेरीज 90 असणार आहे कारण की राईट अँगल मधला एक अँगल तर 90 असतो. मग बाकीचे दोन अॅक्यूट अँगलची बेरीज किती असायला पाहिजे 90 असायला पाहिजे. मग असे कोणते दोन ह्यातले अँगल आहेत की ज्या दोन अँगलची बेरीज 90 येते एवढा जरी विचार केला तरी कॉमन सेन्सली उत्तर मिळेल ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. तुम्हाला अँगल दिलेला आहे. अँगल कोणता दिलेला आहे अँगल दिलेला आहे 183.7 डिग्री. त्याला तुम्हाला डिग्री मिनिट अँड सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायचे. जर तुम्ही बारकाईने आपले व्हिडिओज बघितले असतील तर आपण सॉल्ड एक्झाम्पल जे घेतलेले आहेत व्हिडिओज मध्ये ऑलरेडी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ह्या एक्झाम्पलचं आन्सर हे 183 डिग्री 42 मिनिट्स आहे. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तरी सुद्धा मी इथे एक्सप्लेन करणार आहे. इथे एक्सप्लेन करत असताना 180 डिग्रीला आपण लिहिताना कसं लिहू शकतो तर 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री. आता आम्हाला माहित आहे 1 डिग्री इज इक्वल टू किती असतं 60 मिनिट. मग दॅट इज नथिंग बट इक्वल टू 183 डिग्री प्लस आणि मग 0.7 इंटू 60 जर केलं तर दॅट बिकम्स मिनिट आहे का नाही. 1 डिग्री जर 60 मिनिट असेल तर 0.7 डिग्री हा 0.7 इंटू 60 मिनिट असणार आहे आणि दॅट इज नथिंग बट इक्वल टू 183 डिग्री. ओके, पॉईंट सर्कल 742 42 पॉईंट म्हणजे 42 मिनिट्स. सो ऑप्शन डी इज आवर करेक्ट आन्सर. ऑलरेडी आपण सॉल्ड एक्झाम्पल मध्ये लेक्चर मध्ये रेग्युलर लेक्चर मध्ये आपले हे एक्झाम्पल ऑलरेडी झालेलं आहे. तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. तर माझ्या माहितीनुसार 5th और 6th स्टँडर्ड मधला विद्यार्थी सुद्धा सोडवू शकतो असं एक्झाम्पल आहे. होतं बघा 3 अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल चौकोन. काय काय तेच माहित नसेल काय प्रॉब्लेम नाही. बेसिक म्हणून कन्सिडर करा. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असतो चौकोन असतो. 3 angles of quadrilateral having measures 60 degree, 100 degree and 160 degree. ओके, आता ह्यामध्ये आपल्याला माहित आहे जर दिलेला क्वाड्रिलॅटरल ABCD असेल तर 101% अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D हा किती असायला पाहिजे 360 अंश. चौकोनाच्या चौकोनाच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. माहित असेल बेसिक. ओके, वन्स अगेन बेसिक लिहून घ्या टिपून घ्या डोक्यात भिडून घ्या पण परत कधी विसरू नका. ओके, ह्यामध्ये आपल्याला 3 अँगल दिले त्यांना एबीसी म्हणूयात. म्हणजे काय 60 डिग्री 100 डिग्री 160 डिग्री आणि प्लस जो पाहिजे तो डी 360 डिग्री. बघा मोठ्या मोठ्यांची बेरीज करू. 100 100 200 260 260 आणि हा 60 120 म्हणजे 320.
320 प्लस अँगल तुम्ही करू शकता बेरीज, माझी स्टाईल वेगळी असेल, तुमची स्टाईल वेगळी असेल, इट्स डझंट मॅटर. 320 खतम. दॅट इज नथिंग बट इक्वल टू 360 डिग्री. बरोबर आहे का? आणि मग अँगल डी इज इक्वल टू काय होणार आहे? 360 डिग्री मायनस 320 डिग्री. माझ्यापैकी तर सगळ्यांचं मिळेल अँगल डी इज इक्वल टू काय होणार आहे? 300 काय होऊन जाईल? 60 काय होणार आहे? 40. सो ऑप्शन ए इज आवर करेक्ट आन्सर. लक्षात येते का? सो अशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल सोडवून इथं अवघड गेलेलं नाही बघा. इथं आपण फक्त अँगलची बेरीज केली, 260 झाला होता, 260 आणि परत हा 60 म्हणजे आपला तो किती होणार? 320 होणार आहे. आणि त्यानंतर आपला अँगल रिक्वायर्ड हा 40 डिग्री येणार आहे. ओव्हरऑल मी जर रिवाइज केला हा सगळा युनिट टेस्टचा कन्सेप्ट त्याच्यावरून तुमच्या लक्षात आला असेल. आता बऱ्याच जणांना आता असं वाटत असेल की अरे मॅथ सोपा आहे. मग आता तुम्हाला जी एनर्जी गेन झाली असेल त्या एनर्जीला कंटिन्यू करा. ना की असं करू नका की नेक्स्ट एखादा चॅप्टर असेल तो थोडासा डेप्थ मध्ये गेला की ओ नो चला कॅन्सल. हे असं फ्लिपिंग नाही झालं पाहिजे. फिक्स कॉन्स्टंट मध्ये आपण राहिलो पाहिजे. आणि त्यासाठी एकच काम करा. आता आजची टेस्ट जी झाली, डिस्कशन झालं, त्याच्यावर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. काय तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपले जे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला आपण दिलेले आहेत ते व्हिडिओ लेक्चर्स एकदम परफेक्टली बघायला पाहिजेत. ओके, पहिली गोष्ट. त्यामध्ये काय डाऊट असतील ते विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट, व्हिडिओ सगळे माझे एकदा बघून झाले की ते व्हिडिओ बघून झाल्यानंतर त्याच्याबरोबरच मी त्याच्या काही थेरॉटिकल कन्सेप्ट मला त्याच्यासोबत दिलेले आहेत, त्याच्या प्रॅक्टिस शीट्स दिलेल्या आहेत, आपल्या रॉयलच्या काही नोट्स दिलेल्या आहेत, त्या तुमच्या बघून झाल्या पाहिजेत. त्यातले एक्झाम्पल्स बघून झाले पाहिजेत. त्यात काय डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारले पाहिजेत. सेकंड, जे इथं लेक्चर्स होतात व्हिडिओचे ते तुमचे रेग्युलरच्या वहीमध्ये लिहून काढले पाहिजे. सगळं प्रॅक्टिस शीट मध्ये सोडवलेलं सगळं तुम्ही होमवर्कच्या वहीत लिहून काढले पाहिजे. नंतर तुम्ही पुस्तक घेतलं पाहिजे आणि त्या पुस्तकामध्ये जे एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइज सोडवायला घेतले पाहिजे. एक्सरसाइज मधले इक्वेशन सगळे सुटणार नाहीतच हो. सगळे सुटत असते तर तुम्ही स्टुडंट आणि मी टीचर झालोच नसतो. लक्षात येते का? यू आर स्टुडंट. कन्सिडर करा तुम्ही चुकणार आहात आणि तुम्ही चुकणार नाही तर तुम्ही स्टुडंट नाही, तुम्ही देव असाल. लक्षात आलं का? मग आपल्याला स्टुडंट व्हायचं आहे. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला इथे लर्निंग करायचं असेल तर तुम्ही चुकला पाहिजे. तुम्हाला येणार नाहीच आहे. तिथं घाबरण्यासारखं काय आहे? लक्षात आलं का? त्यामुळे जेवढे तुम्हाला एक्झरसाइज मध्ये एक्झाम्पल सोडवता येतील तेवढे तुम्ही स्पीडली सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये काही क्युरियस असतील 100% कॉन्टॅक्ट करा. ओके, आणि मग अशा पद्धतीने तुम्ही एक एक चॅप्टर जर कम्प्लीट करत गेला तर 101% तुमचा सगळा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. आणि त्याचबरोबर ओव्हरऑल तुमची सीईटी, जेई आणि बायोच्या दृष्टीने निश्चित पण तयारी होऊन जाईल. त्यामुळं आता इथून पुढे आपण अशा पद्धतीनं स्वतःला क्रिएट करूया, थोडासा सेल्फ मोटिवेटेड होऊया. मी आज आलो, पंपिंग केलं, तुम्हाला हवा मारली, ती फुग्यात भरलेल्या हवासारखी एक पेन मारली की हवा निघून जाईल. तुमचा जो स्पार्क आहे तो इंटरनली आला पाहिजे. आणि जो जर तुमचा स्पार्क इंटरनली असेल तर 100% तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. मग मॅथ्स काय फालतू आहे? तो एक सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, तो एक सब्जेक्ट आहे. आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. फक्त तुमची थिंकिंग पॉवर, तुमचं सेल्फ मोटिवेशन हे जबरदस्त असायला पाहिजे. ओके, सो आय होप आजचे सगळे डिस्कस केलेले एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील. त्याबद्दलही काही क्युरियस असतील तर 101% तुम्ही मला ते विचारू शकता. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.